आजकाल मार्केटमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिसते. मोठे इन्व्हेस्टर्स स्मॉल कॅप कंपनीजकडे पुन्हा लक्ष देत आहेत. पण यावेळी स्टोरी फक्त स्मॉल कॅपने जास्त रिटर्न दिला एवढी नाहीये. तर जुलै 2026 मध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये इन्फ्लोज जवळपास 39% वाढून 7,768 कोटी रुपये झाले. म्हणजेच मार्केटमध्ये पैसा फक्त इंडेक्सवर बेट करण्यासाठी नाही, तर पुढच्या काही वर्षात अर्निंग्स वेगाने वाढू शकणाऱ्या छोट्या कंपनीज शोधण्यासाठी सुद्धा येतोय. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल कॅप रिलेटेड सगळ्या गोष्टी बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला ॲनालिसिसला चांगली मदत होईल. तर ह्या व्हिडिओचा फ्लो असा असणार आहे. आधी आपण बघूयात कोणते सेक्टर आणि त्या सेक्टरच्या स्मॉल कॅप कंपनीजची ऑर्डर बुक. पण याचा अर्थ असा नाही की त्यात इन्व्हेस्टमेंट करायची. ऑर्डर बुक म्हणजे बाईंग कन्फर्मेशन नसतो आणि आम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत, स्टॉकचे नाही. तर सेक्टरमध्ये डिफेन्स, सेमीकंडक्टर, एरोस्पेस असे सेक्टर बघूयात. त्यानंतर लार्ज कॅप वीक का वाटतोय ते बघूयात. मग लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपची टेक्निकल कंपॅरिझन करून आपण कंक्लुजनवर येऊयात. चला मग सुरुवात करूयात. सर्वात आधी डिफेन्स मधल्या स्मॉल कॅप ऑपॉर्च्युनिटीज बघूयात. FY 2026 ते 27 मध्ये भारताच्या डिफेन्स मिनिस्ट्रीला 7.8 लाख कोटी रुपयांचा ॲलोकेशन मिळाले. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी जे 2.19 लाख कोटी रुपये ठेवलेत, त्यापैकी कॅपिटल ॲक्विजिशन बजेट म्हणजे नवीन डिफेन्स इक्विपमेंट खरेदी करण्यासाठीचा सरकारचं बजेट 72% म्हणजे जवळपास 1.39 लाख रुपये कोटी डोमेस्टिक डिफेन्स इंडस्ट्रीकडून प्रोक्युरमेंटसाठी इयरमार्क केलेत. FY 2025 ते 26 मध्ये जानेवारी 2026 पर्यंत डोमेस्टिक इंडस्ट्रीकडून 88,577 कोटी रुपयांची प्रोक्युरमेंट प्रत्यक्षात झाली होती. आता या पैशांपैकी काही ऑर्डर्स स्मॉल लिस्टेड डिफेन्स कंपन्यांपर्यंत कशा पोहोचतात ते आपण आकडेवारीसह बघूया. झेन टेक्नॉलॉजीजकडे जून 2026 मध्ये 1,239 कोटी रुपयांची ऑर्डर बुक होती आणि जुलैमध्ये आणखी 177 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली. प्रीमियर एक्सप्लोजिव्हची मार्च 2026 ऑर्डर बुक 1,569 कोटी रुपये म्हणजे FY 26 रेव्हेन्यूच्या जवळपास 4 पट. त्यापैकी 95% डिफेन्स ऑर्डर्स आहेत. एमटार टेक्नॉलॉजीजची ऑर्डर बुक 2,581 कोटी रुपये असून मे मध्ये 2,279 कोटी रुपयांची ब्लँकेट परचेज ऑर्डर मिळाली. ॲस्ट्रा मायक्रोवेव्हची ऑर्डर बुक 2,610 कोटी रुपये म्हणजे रेव्हेन्यूच्या जवळपास 2 पट. तर 60% रेव्हेन्यू राडार बिझनेसमधून येतो. आयडिया फोर्जने FY 26 मध्ये 530 कोटी रुपयांचा रेकॉर्ड ऑर्डर इन्फ्लो नोंदवला आहे आणि 14 ऑगस्ट 2026 रोजी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स आणि NIBA सोबत 1,577 कोटी रुपयांचे डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट झाले, ज्यातून इंडियन आर्मीसाठी 840 इंडिजिनस अटॅक ड्रोन्स बनवले जाणार आहेत. म्हणजे डिफेन्समध्ये फक्त बजेट वाढत नाहीये, तर ॲक्च्युअल ऑर्डर्स आणि एक्झिक्युशन सुद्धा दिसत आहे. म्हणूनच अशा ऑर्डर बॅक्ड डिफेन्स स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार केला जात आहे. आता वळूयात दुसऱ्या मोठ्या डेटा पॉइंटकडे, जो आहे सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स. जून 2026 पर्यंत इंडिया सेमीकंडक्टर मिशन ISM अंतर्गत देशभरात तब्बल 12 मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट्सना मंजुरी मिळाली आहे. याची एकूण इन्व्हेस्टमेंट पाईपलाईन सुमारे 1.6 लाख कोटी रुपयांवर आहे. यामध्ये 1 सेमीकंडक्टर फॅब, 2 कंपाऊंड सेमीकंडक्टर फॅब्स आणि 9 पॅकेजिंग युनिट्सचा समावेश आहे. इंटरेस्टिंगली मायक्रॉन या कंपनीबद्दल आपण आपल्या मागच्या एका US रिलेटेड व्हिडिओमध्ये डिटेल बोललो होतो. त्यानंतर कायन्स आणि CG सेमी सारख्या कंपन्यांनी भारतात त्यांचे कमर्शियल प्रोडक्शन सुरूही केले. इथे गव्हर्नमेंटने सेमिकॉन 2.0 साठी 1,27,500 कोटी रुपयांचा बजेट आउटले अप्रूव्ह केलाय. या प्रोग्राममध्ये सेमीकंडक्टर इक्विपमेंट, मटेरियल्स, इंडिजिनस IP, चिप डिझाईन आणि सप्लाय चेन केपेबिलिटीज यांचा समावेश आहे. तसेच 24 सेमीकंडक्टर डिझाईन प्रोजेक्ट्सना फायनान्शियल सपोर्ट मिळाला आहे आणि 105 स्टार्टअप्स MSMEsना इंडस्ट्री स्टँडर्ड EDA टूल्सचा ॲक्सेस देण्यात आलाय. या पूर्ण इकोसिस्टमचा थेट फायदा स्मॉल कॅप कंपन्यांना होतोय. मोस्टचिप टेक्नॉलॉजीज ही कंपनी प्रामुख्याने सेमीकंडक्टर डिझाईन आणि एम्बेडेड सिस्टीम क्षेत्रात काम करते. इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत सरकारच्या डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह DLI योजनेचा हिला थेट फायदा मिळत आहे. स्पेल सेमीकंडक्टर ही भारतातील अत्यंत मोजक्या आणि जुन्या चिप पॅकेजिंग, IC पॅकेजिंग आणि टेस्टिंग कंपन्यांपैकी एक आहे. सध्या सरकार देशात नवीन OSAT
OSAT आणि फॅब सेंटर्स उभारण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. या सरकारी धोरणांमुळे सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग स्पेसमध्ये या कंपनीला मोठ्या बिझनेस ऑर्डर्स मिळण्याची शक्यता वाढली आहे. MIC इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी प्रामुख्याने LED, डिस्प्ले आणि टेलिकॉम उपकरणांचे मॅन्युफॅक्चरिंग करते, ज्याचा वापर आता रेल्वे आणि डिफेन्समध्ये मोठ्या प्रमाणावर होतोय. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरण मोहिमेमुळे कंपनीला सातत्याने नवीन ऑर्डर्स मिळत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील सरकारी तेजीमुळे या कंपनीच्या महसुलात चांगली वाढ दिसत आहे. म्हणजे सेमीकंडक्टर थीमचा फायदा फक्त लार्ज कॅप कंपन्यांनाच नाही, तर अगदी स्मॉल कॅप आणि मायक्रो कॅप कंपन्यांनाही होताना दिसत आहे. आता वळूयात तिसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, जो आहे एरोस्पेस आणि प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग. यातल्या एका स्मॉल कॅप कंपनीची स्टोरी बघूयात. युनिमेक एरोस्पेस ही कंपनी एरोस्पेस आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग कॉम्पोनेंट्स बनवण्याचं काम करते. मे 2026 मध्ये या स्मॉल कॅप कंपनीची कन्सॉलिडेटेड ऑर्डर बुक तब्बल 314 कोटी रुपयांवर पोहोचलीय. एका वर्षापूर्वी ही ऑर्डर बुक फक्त 100 कोटी रुपये होती. म्हणजेच यात तिपटीपेक्षा जास्त मोठी वाढ झालीय. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. अशा लहान कंपन्यांना त्यांच्या मागील रेव्हेन्यूपेक्षा मोठ्या ऑर्डर्स मिळतात, तेव्हा त्यांचा नफा आणि स्टॉकचे रिटर्न्स अतिशय वेगाने वाढतात. हा डिस्क्लोज डेटा सध्या कंपनीकडे पुढील 1 ते 2 वर्षासाठी किती मजबूत बिझनेस व्हिजिबिलिटी आहे हे स्पष्ट करतो. आता आपण एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा फॅक्ट बघूया, जो अनेकांना माहिती नसेल. 2026च्या पहिल्या 5 महिन्यातच FIIS ने भारतीय शेअर बाजारातून तब्बल 2.3 लाख कोटी रुपये काढून घेतले होते. विचार करा, हा आकडा 2025 मध्ये झालेल्या वर्षभराच्या एकूण विक्रीपेक्षाही खूप जास्त आहे. आता या एवढ्या मोठ्या विक्रीचा रिझल्ट काय आला माहितीये? यामुळे आपला लार्ज कॅप इंडेक्स जवळपास 10% पेक्षा जास्तने खाली पडला होता. यामागचं लॉजिक एकदम सोपं आहे. FIIचा 90% पैसा हा लार्ज कॅप कंपन्यांमध्येच गुंतवलेला असतो. त्यामुळे जेव्हा जिओपॉलिटिकल टेन्शन्समुळे हे परदेशी गुंतवणूकदार एकाच वेळी बाजारातून एवढा मोठा पैसा बाहेर काढतात, तेव्हा सर्वात आधी लार्ज कॅप शेअर्स पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतात. HDFC सारखा शेअर तर 25% पेक्षा जास्तने पडला. पण इथेच एक सर्वात मोठी संधी लपलेली आहे. लार्ज कॅप कंपन्या या फॉरेन मनी आणि ग्लोबल ऑर्डर्सवर प्रचंड डिपेंड असतात. या उलट आपल्या स्मॉल कॅप कंपन्यांना या ग्लोबल डाऊनफॉलचा इम्पॅक्ट बसत नाही, कारण त्यांच्या ऑर्डर्स बऱ्यापैकी भारताच्या इंटरनल बजेटवर, इकॉनॉमीवर आणि मेक इन इंडिया पॉलिसीवर चालतात. म्हणूनच लार्ज कॅपवर डिपेंड न राहता ऑर्डर बॅक्ड स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये मोठे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आणि म्युच्युअल फंड्स खरेदी करत आहेत, आणि त्यामुळेच स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये फ्लो वाढलेला दिसत आहे. आता आपण जरा निफ्टी 50, मिड कॅप 150 आणि स्मॉल कॅप 250 ची टेक्निकल कंपॅरिझन करूयात. म्हणजे मागे काय झालं याचं पिक्चर अजून क्लिअर होईल. तर गेल्या 6 महिन्यात निफ्टी 50 जवळपास 5% ने पडला. मिड कॅप 150 इंडेक्स 60% अप होता, तर स्मॉल कॅप 250 इंडेक्स तब्बल 14% ने अप होता. म्हणजे FIIच्याच पैशाने आणि IT मधल्या AI मुळे झालेल्या पडझडीमुळेच निफ्टी 50% पडला. म्हणजे आपली जी थिओरी आहे की फॉरेन मनी आणि फॉरेन ऑर्डरची डिपेंडन्सी ही इथे खरी ठरते. पण पुढेही अशीच रॅली चालू राहणार का? तर सध्या स्मॉल कॅप 250 इंडेक्स 18,270च्या आसपास आहे, आणि तो जोपर्यंत 18,000 ते 18,100च्या आसपासचा 200 DMA झोन होल्ड करतो आणि 18,400 ते 18,500चा रेझिस्टन्स डिसाइसिव्हली ब्रेकआउट करत नाही, तोपर्यंत स्मॉल कॅपमध्ये अग्रेसिव्ह होण्यापेक्षा कंट्रोल्ड ॲलोकेशन ठेवणे योग्य. दुसरा महत्त्वाचा इंडिकेटर म्हणजे व्हॅल्युएशन. स्मॉल कॅप 250चा PE सध्या जवळपास 34 आहे. त्यामुळे व्हॅल्युएशन 30 ते 31च्या खाली आली तर रिस्क रिवॉर्ड जास्त अट्रॅक्टिव्ह होईल. आणि तिसरं म्हणजे मार्केट ब्रेथ. स्मॉल कॅप इंडेक्समधील किमान 60 ते 65% स्टॉक्स 200 DMAच्या वर असतील, अर्निंग्स ग्रोथ मजबूत असेल आणि म्युच्युअल फंड फ्लोज टिकून असतील, तर स्मॉल कॅपमध्ये रिस्क घेण्याला जास्त कन्फर्मेशन मिळेल. पण इंडेक्स 18,000च्या खाली गेला, ब्रेथ 50%च्या खाली आली आणि अर्निंग सपोर्ट कमजोर झाले, तर स्मॉल कॅप ॲलोकेशन कमी करण्याचा सिग्नल मानता येईल. तर एकंदरीत पाहिलं तर स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये सध्या मोमेंटम नक्कीच मजबूत दिसत आहे. पण मोमेंटम आहे म्हणून रिस्क पूर्णपणे इग्नोर करता येणार नाही. त्यामुळे पुढच्या काळात इंडेक्सचे लेव्हल्स, व्हॅल्युएशन्स, अर्निंग्स आणि इन्स्टिट्यूशनल फ्लोज यांच्यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं राहील. रॅली पुढेही चालू राहू शकते, पण मार्केटचे सिग्नल्स बदलले तर आपली स्ट्रॅटेजी सुद्धा बदलली पाहिजे. तुम्हाला हा अनालिसिस युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रॅक्टिकल मार्केट अनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.